नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, जनगणना 2027 सध्या पूर्ण भारतामध्ये ही जनगणना सुरू आहे आणि येत्या 15 तारखेपर्यंत 15 मे पर्यंत तुम्हाला ही जनगणना स्वयंचलित म्हणजे स्वतःही करता येणार आहे आणि ते तुम्हाला करायची. तर ही जनगणना कशी करायची, आपल्या मोबाईलद्वारे कसे करता येईल याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. sc.census.government.in ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा गुगलवर जाऊन SC सेन्सस असे सर्च करूनही तुम्ही थेट वेबसाईटवर पोहोचू शकता. वेबसाईट उघडल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुमचे राज्य स्टेट निवडायचं आहे. यामध्ये महाराष्ट्र निवडायचं आहे. त्यानंतर खाली दिसणारा कॅपेचा कोड जशाच तसा जो आहे तो भरायचा आहे. कॅपेचा भरल्यानंतर व्हेरीफाय आणि प्रोसीडवर क्लिक करा. यानंतर काही महत्त्वाच्या सूचना दिसतील. यामध्ये सांगितले जाईल की एकदा भरलेली माहिती नंतर बदलता येणार नाही. ही माहिती पुढे इम्युनेटर प्रगणकद्वारे तपासली जाईल. म्हणून सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि यानंतर ओकेवर क्लिक करा. आता तुम्हाला हेड ऑफ हाऊसहोल्ड HOH म्हणजेच कुटुंब प्रमुखाची माहिती भरायची आहे. कुटुंब प्रमुख म्हणजे कोण? तर घरातील जबाबदार सांभाळणारी व्यक्ती, आर्थिक निर्णय घेणारी व्यक्ती किंवा घरातील वयस्कर प्रमुख सदस्य यांना आपण कुटुंब प्रमुख म्हणतो. आता यामध्ये भरायचं काय आहे तर त्यांचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID जर असेल तर टाकायचे आहे आणि यानंतर व्हेरीफाय आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. वरून भाषा निवडा, मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश. OTP टाका, व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला मुख्य प्रश्न विचारले जातील. आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुमचा जिल्हा निवडा, पिनकोड टाका, गाव किंवा शहराचे नाव टाका. यानंतर सर्चवर क्लिक करा. मॅप उघडेल. आता मॅप झूम करून तुमचे नेमके घर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कर्सर जो आहे तो आणायचा आहे आणि त्यानंतर लोकेशन सेव्ह करायचं आहे. आता घरासंबंधी माहिती द्यायची आहे. भिंत कशाची आहे? विटाची आहे, दगड, माती, चुन्याची आहे, सिमेंटची आहे, लाकडाची आहे. तर जी आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. आता यानंतर छप्पर कशाचे आहे? स्लॅब असेल, काँक्रीटचा असेल किंवा पत्रे असतील किंवा किंवा कौलारू असतील. तर जे आहे ते तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे. आता घराची स्थिती कशी असणार आहे? चांगली आहे, राहण्यायोग्य आहे किंवा मोडकळीस आलेला आहे. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे इथं आणि सेव्ह करायचा आहे. यानंतर घरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाची भाषा, लिंग, जातीची माहिती जसे की SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा इतर असतील, तर ते तुम्हाला इथे भरायचं आहे. आता घर स्वतःचे आहे किंवा भाड्याचे आहे, राहण्यायोग्य खोल्यांची संख्या किती आहे आणि विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे, ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. आता त्यानंतर सुविधा व सोयीबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये पिण्याचे पाणी कुठून येते? वीज आहे का? शौचालय आहे का? स्नानगृह आहे का? आणि स्वयंपाकघर आहे का? LPG चूल किंवा इतर कोणतं इंधन तुम्ही वापरता यासंबंधी सुद्धा प्रश्न विचारले जातील. आता त्यानंतर मालमत्ताविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत. तर जशी की टीव्ही आहे का? मोबाईल आहे का? लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे का? इंटरनेट असेल तर सांगायचं आहे. त्यानंतर सायकल किंवा बाईक किंवा कार जे वाहन असेल ते तुम्हाला इथे अशा सर्व मालमत्तेची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. आता शेवटचं आहे, सर्व माहिती भरल्यानंतर तुमची सर्व 6 मुख्य प्रश्नाची उत्तर तुम्हाला रिव्ह्यू करायचे आहेत. जर सर्व माहिती बरोबर असेल तर कन्फर्म आणि सबमिट करा किंवा नाही तर ड्राफ्टमध्ये सेव्ह करू शकता. आता त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ACID मिळेल. हा अत्यंत महत्त्वाचा नंबर आहे. हा नंबर मोबाईलवर किंवा ईमेलवर तुम्हाला पाठवला जाईल. हा ID पुढे तुमच्या इन्युमिनेटर किंवा प्रगणकाला द्यायचा आहे. यामुळे पुन्हा तीच माहिती तुम्हाला द्यावी लागणार नाही.
आता महत्त्वाची अंतिम सूचना अशी आहे की 16 मे 2026 पासून पुढे सरकारी प्रगणक घरोघरी येऊन माहिती पडताळणी करतील. जर तुम्ही आधीच सेल्फ इम्युरेशन केलं असेल तर तुमचा ACID दाखवणं पुरेसे ठरेल. शेवटचं एकच सांगतो, ही जनगणना फक्त सरकारी प्रक्रिया नाही, तर भविष्यातील योजना, आरक्षण, सुविधा, निधी आणि विकास यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःची स्वगणना नक्की करा. अशीच महत्त्वाची सरकारी अपडेट्स, योजना आणि खरी माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी सोशल व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.